गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी मॉर्निंग. आजच्या मार्गी मॉर्निंगमध्ये आपली पहिली न्यूज आहे दुर्मिळ आजारांबाबत केंद्राचे धोरण नावापुरतेच. दुर्मिळ आजार याच्या अनुषंगाने दुर्मिळ आजारांच्या बाबत एक पॉलिसी क्रिएट केली गेली ज्याचं नाव आहे नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीजेस 2021 नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीजेस या नावाने एक धोरण तयार केले गेले, पॉलिसी तयार केली गेली आहे. तर त्याच्या अनुषंगाने ते बातमी आलेली आहे. याच्यामध्ये काही संघटना आहेत की ज्या संघटनांनी असा आक्षेप घेतलेला आहे की रेअर डिसीजेस म्हणजे नेमकं काय हे त्या पॉलिसीमध्ये स्पष्ट केलेलं नाही आहे आणि त्यामुळे या पॉलिसीपासून बेनिफिट मिळण्यापासून काही वर्ग किंवा जे पेशंट्स आहेत ते वंचित राहू शकतात. अशा अनुषंगाने या पॉलिसीवरती काही अभ्यासकांनी किंवा काही ऑर्गनायझेशन्सनी टीका केलेली आहे, म्हणून ती बातमी हायलाईट झालेली आहे. तर नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीजेस, रेअर डिसीज म्हणजे काय नेमकं, तर त्याची डेफिनेशन कशी करता येईल. तर डेफिनेशन ही प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आढळते. म्हणजे त्यांनी तिथल्या पॅटर्ननुसार वेगवेगळी डेफिनेशन स्वतःसाठी ग्राह्य धरली आणि त्याच्यानुसार रेअर डिसीजेसच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पॉलिसी फॉर्म्युलेशन सुरू असलेल्या दिसून येतात. थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, अ डिसीज दॅट अफेक्ट्स अ स्मॉलर पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन कम्पेअर्ड टू अदर डिसीजेस. म्हणजे स्मॉलर पॉप्युलेशन, पर्सेंटेज ऑफ स्मॉलर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या एका खूपच कमी किंवा अत्यंत कमी लोकसंख्येला किंवा लोकांना जो डिसीज होतो तर त्याच्या अनुषंगाने आपण रेअर डिसीज, जो दुर्मिळ डिसीज आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. पॉलिसी लॅक्स डेफिनेशन म्हणजे डेफिनेशनचा या पॉलिसीमध्येच अभाव असल्याबाबत टीका होते आपण पाहिलेलंच आहे. तर याच्या अनुषंगाने जो सपोर्ट आहे, याच्याबाबत जो सपोर्ट दिला जाणार आहे, फायनान्शियल सपोर्ट जो दिला जाणार आहे तो 15 लाखवरून 20 लाख असा आत्ता या 2021च्या पॉलिसीमध्ये करण्यात आलेला आहे. तर या रेअर डिसीजेसला ऑर्फन डिसीजेस म्हणून देखील ओळखलं जातं. ऑर्फन डिसीजेस असं देखील याला ओळखलं जातं. म्हणजे नेमकं काय, फार्मास्युटिकल कंपनीज नॉट रेडी टू अडॉप्ट देम अँड डेव्हलप द ड्रग्ज. म्हणजे लोकसंख्येच्या एका खूप कमी वर्गाला किंवा खूप कमी लोकांमध्ये हा डिसीज होत असल्यामुळे ज्या औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीज आहेत तर त्या औषध उत्पादन करणाऱ्या कंपनी या आजारांवरती औषधं बनवण्याचं शक्यतो टाळत असतात. का तर त्याची शेल्फ लाईफ कमी असणं आणि दुसरा मुद्दा म्हणजे पेशंटची संख्याच कमी असल्यामुळे तो एक नॉन प्रॉफिटेबल बिझनेस आहे असा त्यांचा फार्मास्युटिकल कंपनीचा दावा असल्यामुळे याला ऑर्फन डिसीज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याची जी डेफिनेशन आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोणते डेफिनेशन अस्तित्वात आहे तर US मध्ये पाहिलं तर डिसीज दॅट अफेक्ट्स लेस दॅन 2 लाख पीपल म्हणजे 2 लाख लोकांपेक्षा कमी लोकांना जो डिसीज किंवा जो आजार आहे, रोग आहे तो अफेक्ट होतो. तर असे जे डिसीजेस आहेत ते ऑर्फन डिसीज किंवा रेअर डिसीज म्हणून ओळखले जातात. त्यानंतर युरोपियन युनियनमध्ये याच्या संदर्भात जी डेफिनेशन ग्राह्य धरली आहे ती आहे डिसीज दॅट अफेक्ट्स लेस दॅन 1% आउट ऑफ 2000 म्हणजे 2000 लोकांपैकी 1% कमी व्यक्तींना जो डिसीज होतो तर तो रेअर डिसीज म्हणून ओळखला जाईल. आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जी रेअर डिसीजची व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये असं सांगितलं की अ डिसीज दॅट अफेक्ट्स 1 or लेस दॅन 1% पर 1000 पॉप्युलेशन म्हणजे 1000 पॉप्युलेशनमध्ये 1% आणि त्याच्याहूनही कमी लोकांना जो डिसीज होत असेल तर तो रेअर डिसीज किंवा दुर्मिळ आजार म्हणून ओळखला जाईल. त्याच्यानंतर ही जी पॉलिसी आहे रेअर डिसीजेस नॅशनल पॉलिसी 2021 तर ती खरं तर फॉर्म्युलेट केली गेली होती 2017 पण ती नोटिफाईड झाली नव्हती. 2017 त्याचं फॉर्म्युलेशन कंप्लीट झालं होतं. याच्या अंतर्गत नॅशनल रजिस्ट्री फॉर डेटाबेस प्रपोज केली गेली म्हणजे एक नॅशनल रजिस्ट्री फॉर डेटाबेस प्रपोज्ड. नॅशनल पॉलिसी फॉर ट्रीटमेंट ऑफ रेअर डिसीजेस, नॅशनल पॉलिसी फॉर ट्रीटमेंट ऑफ रेअर डिसीजेस नावाची एक पॉलिसी 2017 यापूर्वी अस्तित्वात होती. ॲज पर 2021 पॉलिसी पेशंट्स एलिजिबल फॉर वन टाईम असिस्टन्स अंडर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ABPMJAY, ABPMJ ज्याला म्हटलं जातं, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत वन टाईम असिस्टन्स म्हणजे जी काही रक्कम दिली जाणार आहे, मागाशी आपण जसं म्हटलं की 15 लाखवरून ती 20 लाख अशी रकमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तर ती जी रक्कम आहे ती या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत वन टाईम असिस्टंट म्हणून प्रोव्हाइड केली जाणार आहे. तर याच्या संदर्भात जो रक्कम जी आहे 20 लाख तर ती देखील या रेअर डिसीजेसचा विचार करता खूप कमी रक्कम आहे असं देखील काही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. या अनुषंगाने आयोगाने बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारलेलेच आहेत, जसं की 2002 वेलफेअर स्कीम्स फॉर डिसेबल्ड पर्सन्सच्या अनुषंगाने एक प्रश्न आयोगाने विचारला होता.
त्याच्यानंतर आजच्या वर्तमानपत्राला आपण जर स्कॅन केलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा न्यूज या लॉकडाऊन असेल, त्यानंतर कोविड केसेस असतील, इन्क्रीजिंग एलिव्हेटेड कोविड केसेस असतील, त्याच्यानंतर जे इलेक्शन सुरू आहेत काही स्टेट्समध्ये, तर त्याच्या अनुषंगाने बऱ्याच न्यूज आज आलेल्या आहेत. जसं की द हिंदूच्या पेज नंबर 6 आणि 7 वरती दोन्ही पेजेसवरती गोईंग बियॉन्ड तमिळनाडूज फ्री वीज नॅरेटिव्ह नावाची एक न्यूज आलेली आहे, फ्री वीज नॅरेटिव्ह. आणि इन तमिळनाडू एन्व्हायरमेंट इज गुड पॉलिटिक्स नावाने पेज नंबर 7 वरती द हिंदूच्या न्यूज आलेल्या आहे. या सगळ्या न्यूज ज्या आहेत त्या इलेक्शनच्या अनुषंगानेच आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये थोडक्यात बघायचं म्हटलं तर फ्री बीज नॅरेटिव्ह जे आहे तमिळनाडूमधील फ्री बीज नॅरेटिव्ह म्हणजे काय, तर फ्री डेटा असेल, फ्री टॅबलेट्स असतील, त्यानंतर फ्री वॉशिंग मशीन्स असतील, तर हे सगळे जे आहेत ते इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये दिसून येत आहेत. म्हणजे आपण देखील बघितलं की इलेक्शनचा जो मॅनिफेस्टो होतो किंवा जाहीरनामा येतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने इलेक्शन्समध्ये फ्री गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे. म्हणजे जसं की फ्री वायफाय असेल, त्याच्यानंतर फ्री वॉशिंग मशीन्स असतील, त्याच्यानंतर टॅब्स असतील, फ्री डेटा असेल, तर याच्यावरती खरं तर प्राधान्य दिलं गेलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने हा फ्री बीज नॅरेटिव्हचा आर्टिकल डिस्कशन करतो. वेलफेअर वर्ड युज्ड 55 टाइम्स. म्हणजे त्या मॅनिफेस्टोमध्ये 55 वेळा वेलफेअर हा वर्ड म्हणजे कल्याणकारी हा जो शब्द आहे तर तो 55 वेळा वापरला गेला आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बाय अलाउइंग अवर्सेल्स टू बी ड्रॉन इन फ्री बीज नॅरेटिव्ह वी आर गिव्हिंग फ्री पास ॲट क्रुशियल जंक्चर टू पॉलिटिकल पार्टीज असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जी पुढची न्यूज आहे की एन्व्हायरमेंट इज गुड पॉलिटिक्स, याच्यामध्ये जो मुख्य मुद्दा याच्यामध्ये अधोरेखित केला आहे तो म्हणजे की ॲपिअरन्स ऑफ एन्व्हायरमेंट ॲज पॉलिटिकल कन्सर्न वर्थ फ्लॅगिंग सिग्नल्स अ वेलकम कल्चरल शिफ्ट इन तमिळनाडू. म्हणजे एन्व्हायरमेंट हा जो विषय आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे तो पॉलिटिकल कन्सर्न म्हणून दृश्य स्वरूपामध्ये पुढं येणं ही खरं तर एक चांगली बाब आहे असं या आर्टिकलमध्ये म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर जी पुढची न्यूज आहे आजची ते आहे फॉरेस्ट फायर्सच्या अनुषंगाने. फॉरेस्ट फायर्सवरती आयोगाने पाठीमागच्या वर्षी थेट प्रश्न विचारलेला होता. ॲमेझॉन फायर फॉरेस्ट जे आहे त्याच्या अनुषंगाने ब्राझील असेल वगैरे जो एरिया आहे तर त्याच्याबाबत एक प्रश्न आयोगाने पाठीमागच्या वर्षी विचारलेला आहे. तर न्यूज द इंडियन एक्सप्रेसच्या पेज नंबर 6 वरती न्यूज आलेली 45 फॉरेस्ट फायर्स इन 24 hours उत्तराखंड रिचेस आउट टू सेंटर. म्हणजे पाठीमागच्या 24 तासामध्ये उत्तराखंडमध्ये 45 ठिकाणी फॉरेस्ट फायर्स म्हणजे जंगलामध्ये जे आग लागली ती 45 ठिकाणी गेल्या 24 तासामध्ये लागलेली दिसून येते. तर याच्या संदर्भात फॉरेस्ट फायर्सच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असण्याची जी बाब आहे ती म्हणजे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन फॉरेस्ट फायर्स ज्याला NAPFF म्हटलं जातं. NAPFF नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन फॉरेस्ट फायर्स लॉन्च इन 2018 2018मध्ये लॉन्च झाला टू मिनिमाइज फॉरेस्ट फायर्स बाय इन्फॉर्मिंग, अनेबलिंग, एम्पॉवरिंग फॉरेस्ट फ्रिंज कम्युनिटीज अँड इन्सेंटिव्हायझिंग डेम टू वर्क विथ द स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट. म्हणजे ज्या तिथल्या लोकल फॉरेस्ट कम्युनिटीज आहेत तर त्यांना प्रोत्साहन देणं, जे राज्य वन विभागाचे अधिकारी आहेत किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे ऑफिशियल्स असतील त्यांच्यासोबत काम करण्यामध्ये किंवा त्यांना सहकार्य करण्याकरता त्यांना प्रोत्साहन देणं याच्या अनुषंगाने हा एक नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन फॉरेस्ट फायर्स तयार केला गेला होता 2018मध्ये. त्यासोबतच फॉरेस्ट फायर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट स्कीम ही स्कीम देखील एक अस्तित्वात आहे विच इज ओनली सेंट्रली फंडेड प्रोग्राम स्पेसिफिकली डेडिकेटेड टू असिस्ट द स्टेट्स. म्हणजे जे स्टेट्स फॉरेस्ट फायर प्रोन स्टेट्स म्हणून ओळखले जातात तर त्यांना एक असिस्टन्स प्रोव्हाइड करणे याच्या अनुषंगाने ती एक सेंट्रली फंडेड प्रोग्राम म्हणून काम करते. FM रिप्लेस्ड द इंटेन्सिफिकेशन ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट स्कीम 2017. 2017मध्ये असणाऱ्या या स्कीमला रिप्लेस करून ही स्कीम आत्ताची जी काय फॉरेस्ट फायर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट स्कीम आहे ती अस्तित्वात आलेली आहे. फंड्स ॲलोकेशन, जे फंड्स ॲलोकेशन आहे ते 90-10 बेसिसवरती आहे. 90% सेंट्रल गव्हर्नमेंट, 10% स्टेट गव्हर्नमेंट. आणि जे वेस्ट हिमालयन आणि नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये 60% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 40% स्टेट गव्हर्नमेंट. नॅशनल अफॉरेस्टेशन प्रोग्राम जो 2000 साली लॉन्च केला गेला होता अंडर द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, तर तो देखील याच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. त्यासोबतच मिशन फॉर ग्रीन इंडिया हा देखील मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज अंतर्गत चालू केलेली एक मिशन होती, ती देखील या अनुषंगाने महत्त्वाची आहे. त्याच्यासोबतच इंडियन एक्सप्रेसवरती कमिशन अँड ओमिजन या टायटलने एक न्यूज आलेली आहे. कमिशन अँड ओमिजन तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या एकूणच कार्यप्रणालीवरती बऱ्याच अभ्यासकांनी काही शंका उपस्थित केलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं की रिसेंटली एका पर्टिक्युलर पक्षाच्या
पक्षाचा जो कॅन्डिडेट आहे त्याच्या गाडीमध्ये EVM मशीन आढळणं आणि त्याच्यानंतर जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्याच्यावरती जो क्लिअरन्स दिला किंवा त्याच्यावरती जे स्पष्टीकरण दिलं, तर ते स्पष्टीकरण त्याच्यावरून सुरू झालेल्या ज्या चर्चा आहेत, त्यासोबतच आत्ता पश्चिम बंगाल इलेक्शनमध्ये जे काही इलेक्शन कमिशन्सने वेगवेगळे स्टँड घेतले त्याच्या अनुषंगाने जी चर्चा चालू होती त्याबाबत हे एक आर्टिकल आलेलं आहे. बेसिकली इलेक्ट्रोल रिफॉर्म्स काय आहेत हे याच्या अनुषंगाने पाहणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे आर्टिकल 324 ते 329 जे आहे ते इलेक्शन कमिशन आणि या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने बोलतं. त्यानंतर दिनेश गोस्वामी कमिटी 1990 दिनेश गोस्वामी कमिटी जी आहे जी स्पेसिफिकली कमिटी ऑन इलेक्ट्रोल रिफॉर्मची कमिटी म्हणून जिला ओळखलं जातं, हायलाइटेड क्रिपलिंग इफेक्ट ऑफ मनी अँड मसल पॉवर इन इलेक्शन्स याच्या परिणामावरती ही कमिटी खरं तर भाष्य करते. ही जी दिनेश गोस्वामी कमिटी आहे तर त्याच्यावरती थेट आयोगाने 1996 साली मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. त्यानंतर एन वोहरा कमिटी जिने आपला रिपोर्ट 1993 मध्ये सबमिट केला होता, तर ती प्रॉब्लेम ऑफ क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सच्या अनुषंगाने एन वोहरा कमिटी जी आहे ती भाष्य करते. त्यानंतर लॉ कमिशन ऑफ इंडियाचा 244वा जो रिपोर्ट आहे तो देखील पॉलिटिशियन्स हॅव्हिंग सस्पेक्टेड लिंक्स टू क्रिमिनल्स याच्या अनुषंगाने भाष्य करते. आणि 18th रिपोर्ट बाय पार्लमेंटरी कमिटी टू राज्यसभा विच इज सबमिटेड इन मार्च 2007 स्पीक्स अबाउट द क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स इज द बेन ऑफ सोसायटी अँड निगेशन ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, जे आहे असं मुख्य परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, एसेला देखील विचारलं जाऊ शकतं आणि आपण देखील वेगवेगळ्या आन्सर रायटिंगमध्ये इलेक्ट्रोल रिफॉर्मच्या अनुषंगाने हे कोट करू शकतो. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स इज द बेन ऑफ सोसायटी अँड निगेशन ऑफ डेमोक्रेसी असं हे स्टेटमेंट 18th रिपोर्ट बाय पार्लमेंटरी कमिटी टू राज्यसभा विच सबमिटेड इट्स रिपोर्ट इन मार्च 2007 याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे. इलेक्ट्रोल रिफॉर्म्सच्या अनुषंगाने इतर बाबी म्हणजे इतर जे काही क्वेश्चन्स विचारले गेले होते त्याच्यामध्ये इलेक्ट्रोल रिफॉर्म्समध्ये 2000 साली आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे वरती आपण जसं म्हटलं एन वोहरा कमिटी जी आहे किंवा लॉ कमिशन ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट आहे तो स्पेसिफिकली क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सबद्दल बोलतो, तर त्याच्यावरतीच आयोगाने 2007 साली क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स असा प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर 2018मध्ये EVMवरती क्वेश्चन विचारून झालेला आहे. 2017मध्ये देखील इलेक्ट्रोल रिफॉर्मच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनवरती पाठीमागच्या 20 वर्षामध्ये जरी आपण म्हटलं तर साधारणपणे 30 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने याच्यावरती विचारलेले आहेत. हा त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक ठरतो. त्याच्यानंतर जी पुढची न्यूज आहे ते आहे की ई कमिटी ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कॉल्स फॉर सजेशन्स अँड इनपुट इन द ड्राफ्ट विजन डॉक्युमेंट. ई कमिटी ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, तर ई कमिटी जी आहे तर तिने काही सजेशन्स किंवा कमेंट्स मागितलेले आहेत नागरिकांकडून, सिटिझन्सकडून, स्कॉलर्सकडून, अभ्यासकांकडून फॉर रिगार्डिंग द ड्राफ्ट विजन डॉक्युमेंट. तर हे काय आहे थोडक्यात, ई कोड्स प्रोजेक्टचा जो आत्ता 3rd फेज आहे तर त्याच्या अनुषंगाने या रिकमेंडेशन्स किंवा सजेशन्स मागण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअलाइज्ड ऑन द बेसिस ऑफ म्हणजे हा ई कोड्स प्रोजेक्ट कशावरती आधारित आहे, तर त्याच्या अनुषंगाने एक 2005 सालीच एक पॉलिसी ड्राफ्ट केली गेली होती, ज्या पॉलिसीचं नाव होतं म्हणजे ई कोड्स प्रोजेक्ट हा या पॉलिसी अंतर्गत ड्राफ्ट केला गेला आहे. नॅशनल पॉलिसी अँड ॲक्शन प्लॅन फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन इंडियन ज्युडिशरी 2005 ही जी काही पॉलिसी आहे 2005 सालची, तर त्याच्या अंतर्गत ई कोड्स प्रोजेक्ट जो आहे तर तो कन्सेप्च्युअलाइज केला गेलेला आहे. त्यानंतर ई कोड्स मिशन मोड प्रोजेक्ट इज अ पॅन इंडिया प्रोजेक्ट मॉनिटर्ड अँड फंडेड बाय डिपार्टमेंट ऑफ जस्टिस अंडर द मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. तर ई कोड मिशन मोड प्रोजेक्ट हा देखील माहिती पाहिजे. त्यानंतर ई कमिटी काय आहे, स्पेसिफिकली ई कमिटीबाबत बोलायचं झालं, विच इज अ बॉडी कन्स्टिट्यूटेड अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असिस्ट इन फॉर्म्युलेटिंग नॅशनल पॉलिसी ऑन कम्प्युटरायझेशन ऑफ इंडियन ज्युडिशरी. कम्प्युटरायझेशन ऑफ इंडियन ज्युडिशरी म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेचे संगणकीकरण करण्याबाबत ही ई कोर्ट कमिटी किंवा ई कमिटी ऑन सुप्रीम कोर्ट जी आहे ती काम करत असलेली दिसून येते. त्याचं मुख्य काम काय आहे तर टू असिस्ट इन फॉर्म्युलेटिंग नॅशनल पॉलिसी ऑन कम्प्युटरायझेशन ऑफ ज्युडिशरी, त्यासोबतच ॲडवाईस ऑन टेक्नॉलॉजिकल कम्युनिकेशन्स अँड मॅनेजमेंट रिलेटेड चेंजेस. तर या कमिटीची ई कमिटी जी आहे तिची स्थापना 2004 मध्ये झालेली असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जी पुढची न्यूज आहे तर ती अगेन फॉरेस्ट फायर्सच्या अनुषंगाने न्यूज दिसून येते, जी इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन्ड पेज जे आहे याच्यावरती एक सविस्तर बातमी आलेली आहे. व्हाय फॉरेस्ट फायर्स ब्रेक आउट इन द स्प्रिंग अँड व्हाय दे हॅव बीन सो फ्रिक्वेंट दिस इयर.
म्हणजे यावर्षी जे फॉरेस्ट फायरचे इन्सिडेन्सेस जे वाढलेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने ती बातमी वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करत असताना दिसून येते. याचा एक आढावा घेताना मगाशी आपण जसं म्हटलं की पाठीमागच्या 24 तासामध्ये उत्तराखंडमध्ये एकूण 45 फॉरेस्ट फायरच्या घटना घडलेल्या आहेत. त्यासोबतच पाठीमागच्या 6 महिन्यांचा आढावा घेता 1000पेक्षाही जास्त फॉरेस्ट फायरचे इन्सिडेन्सेस घडलेले दिसून येतात. तर हे लोकेशन काय आहे, म्हणजे फायर फॉरेस्टचे जे लोकेशन आहे तर प्रायमरली कुठल्या भागामध्ये जास्त पद्धतीने फॉरेस्ट फायर होताना दिसून येतात, तर कुलू व्हॅली जी आहे, जी हिमाचल प्रदेशमध्ये कुलू व्हॅली जी आहे ती एक लोकेशन आहे. त्यासोबतच नागालँड आणि मणिपूर बॉर्डरवरती जी काही व्हॅली आहे किंवा जो रिजन आहे तर तो देखील याच्यामध्ये प्रायमरली दिसून येतो. तर या लोकेशन्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच सिम्प्लिपाल नॅशनल पार्क जे आहे ओडिसामध्ये तर त्याच्यामध्ये देखील काही इन्सिडेंट्स असे झालेले दिसून येतात. त्याच्यानंतर ॲज ऑफ 2019 21.67% ऑफ कंट्रीज जॉग्राफिकल एरिया इज आयडेंटिफाईड ॲज फॉरेस्ट ॲज पर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019. स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019ने डिक्लेअर केल्यानुसार 21.67% जो कंट्रीचा जॉग्राफिकल एरिया आहे तो फॉरेस्ट एरिया म्हणून आयडेंटिफाय केला गेला आहे 2019मध्ये, विच इज रिलीज्ड बाय स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट. कोण रिलीज करतं तर FSI फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाद्वारे तो रिलीज केला जातो, विच इज बेस्ड इन डेहराडून. त्यासोबतच याचे कॉजेस काय सांगितले त्या आर्टिकलमध्ये, ह्युमन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आपण पाठीमागे एका व्याघ्र प्रकल्पामध्ये देखील काही फुलं गोळा करण्यासाठी तिथल्या लोकल जे लोक आहेत किंवा पीपल्स आहेत तर ते त्या ठिकाणी गेले आणि त्या फुलांचा जो पालापाचोळा आहे तो खाली पडला. तर त्याच्यावरून फॉरेस्ट ऑफिशियल्सना हे समजू नये की तो पालापाचोळा तिथं पडलेला आहे, म्हणून त्यांनी तो पालापाचोळा पेटवण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याच्यातून देखील फॉरेस्ट फायर त्या भागात झालेला आहे असा एक अंदाज देखील फॉरेस्ट ऑफिशियल्सकडून बांधला जातो आहे. त्यामुळे पहिलं जे रिझन आहे ते म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीज हे याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर लार्ज क्वांटिटीज ऑफ ड्राय वूड, लॉग्स, डेड लिव्स, स्टम्प्स, ड्राय ग्रास अँड वीड्स याचा देखील या फॉरेस्ट फायरवरती परिणाम पडतो. एक्स्ट्रीम हीट, ड्रायनेस, फ्रिक्शन क्रिएटेड बाय ब्रांचेस, म्हणजे एक्स्ट्रीम हीट जे आहे म्हणजे जे तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे त्यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये फांद्या एकमेकांना घासत राहणं, झाडाच्या फांद्या एकमेकांना घासल्यामुळे त्याच्यातून जे फ्रिक्शन होतं त्याच्यातून हीट निर्मिती होणं आणि ती पालापाचोळ्यावरती पडल्यानंतर त्याच्यातून फॉरेस्ट फायरच्या घटना घडणं असं देखील दिसून येतं. या अनुषंगाने फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टीम बाय FSI म्हणजे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टीम जी सुरू केलेली आहे, जी नासा आणि इस्रोच्या काही डेटाबेसवरती सॅटेलाईटकडून काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून काम करते, तर ती देखील या अनुषंगाने माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच GS2चा जो आपला पार्ट आहे किंवा GS2चा स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन, तर याच्या अंतर्गत संकल्प से सिद्ध प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केला गेला आहे. तर तो ट्रायफेडने बेसिकली लॉन्च केलेला आपल्याला दिसून येतो. तर विच इज अ विलेज अँड डिजिटल कनेक्टेड ड्राईव्ह, विलेज अँड डिजिटल कनेक्टेड ड्राईव्ह. तर जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत किंवा जे आदिवासी पॉप्युलेशन आहे तर त्या पॉप्युलेशनला फाइंड आउट करणं आणि त्या पॉप्युलेशनला वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्सच्या नेटवर्किंग थ्रू जोडून घेणं, तर हे याच्या थ्रू केलं गेलेलं दिसून येतं आपल्याला. म्हणजे विलेज अँड डिजिटल कनेक्टेड ड्राईव्ह. आणि हे कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत आहे तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या अंतर्गत हे काम करते. याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टू ॲक्टिवेट वनधन विकास केंद्र इन दिस विलेजेस, टू ॲक्टिवेट वनधन विकास केंद्र इन दिस विलेजेस. ट्रायफेडबाबत बोलायचं झालं की ज्याची स्थापना 1987 साली झाली होती, विच इज अ ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया असा ट्रायफेडचा लॉंग फॉर्म आहे, विच इज अ नॅशनल लेवल अपेक्स ऑर्गनायझेशन फंक्शनिंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. फोकस इज ऑन इन्स्टिट्यूशनलायझिंग ट्रेड ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस MFP ज्याला म्हटलं जातं अँड सरप्लस ॲग्रिकल्चर प्रोड्यूस SAP कलेक्टेड कल्टिवेटेड बाय देम, हा याचा एक उद्दिष्ट असलेलं दिसून येतं. या ट्रायफेडवरती 2002 साली व्हॉट इज ट्रायफेड अँड व्हॉट आर इट्स ऑब्जेक्टिव्स या अनुषंगाने आयोगाने थेट प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येतो. तर या आजच्या वर्तमानपत्रातील काही महत्त्वाच्या न्यूज असलेल्या आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.